मैदानानं आणि याच समन्वय संघाने मिळवून दिले. प्राथमिक माध्यमिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर फक्त 2016च्या आणि 14च्या शाळांना 20%, ज्या वेळेला 2014ची शाळा 16ला 20% आली आणि 16ची यादी 19ला 20% आली, त्यावेळेला माध्यमिकचा एक टप्पा वाढणं गरजेचा होता. 2014ला घोषित झालेल्या शाळांना ज्या पद्धतीनं समन्वय संघानं प्रत्येक वेळेला देत असताना कुणावरही अन्याय होणार नाहीये. जे पहिल्यांदा घोषित होते 20% घेत होते त्यांना 40%, जे 40% घेत होते त्यांना 60% आणि जे अघोषित होते त्यांना घोषित सहित 20%, या पद्धतीनं समन्वय संघानं अनुदान मिळवून दिलेलं आहे. आत्ता सुद्धा जे अघोषित आहेत त्यांना घोषित होत असताना त्यांची तरतूद, जे 20% घेतात त्यांना 40%, जे 40% घेतात त्यांना 60%, जे 60% घेतात त्यांना 80%, ही आमची समन्वय संघाची मागणी. पण याच बरोबर आमची दुसरी एक मागणी आहे मित्रांनो, काही कारणानं टप्पावाढ मिळत असताना ज्या शाळा त्रुटीत राहिलेल्या होत्या, ज्यांचा 20% टप्पा बुडालेला होता, त्यांना बुडालेला टप्पा दिलाय असं गृहीत धरून त्यांना थेट पुढचा टप्पा देण्याचा आमचा प्रयत्न चालला. आमचा म्हणजे आपल्या सर्वांचा. त्यात आम्ही एकटे दुकटे कुणाचंही श्रेय नाही आहे. जर आमचं एकट्या दुकट्याचं असतं तर ज्यावेळेला आम्ही 8 तारखेला आंदोलन लावलं आणि 16 तारखेपासून आम्ही आंदोलन तेवढं ठेवलं, त्याच वेळेला हा निर्णय झाला असता. पण हे ठेवलेलं आंदोलन जोपर्यंत भडका होत नाहीये आणि हा भडका मागच्या कॅबिनेटला आपण आलो, कॅबिनेटला चर्चा झाली, त्यानंतर ज्या वेळेला आपण शुक्रवारी आलो, आपण सहीसाठी पुढे सरकलो. ही सगळी ताकद आपल्या सर्वसामान्य शिक्षकांची. जर कोण म्हणत असेल मी एकट्याने मिळवून दिलं तर तो त्याचा भ्रम आहे. आम्ही मिळवून देण्यात एक वाटकरी आहोत, हिस्सेदार आहोत, श्रेयवादी नाहीये. आता सुद्धा आपल्याला जे काही मिळणार आहे हे सगळं आपल्या सामुदायिक ताकदीचं बळ असणार आहे, समन्वय संघाचं बळ असणार आहे. ना माझं एकट्याच असणार आहे, ना आमच्या कोल्हापूरच्या टीमचा असणार आहे, ना सांगलीच्या टीमचा असणार आहे, ना प्राथमिक माध्यमिकच्या एखाद्या संघटनेचा एखाद्या नेत्याचा असणार. आपण सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला आणि हीच ताकद जर आपण मागच्या 20-25 दिवसापूर्वी दाखवली असती तर आता आपण शासन आदेश निघून आपली बजेटला तरतूद होण्यासाठी फाईलला प्रोसेस सुरू झाली. म्हणजेच अनुदान आपणच मिळवणार आहे आणि अनुदान लांबवायला आपणच कारणीभूत आहोत. तुम्ही कुणाकडे दुसऱ्याकडे बोट दाखवू नका. जोपर्यंत आम्ही ताकद दाखवत नाहीये तोपर्यंत आम्हाला काही मिळणार नाही. आणि म्हणून मी आज समन्वय संघाच्या व्यासपीठात एक सर्वसामान्य शिक्षक म्हणून आवाहन करतोय की मित्रांनो, हीच वेळ आहे आपल्याला बाहेर पडून अनुदान मिळवायचे. आपल्या सोमवारच्या 18 तारखेचे कॅबिनेट होईल असं झालं, आपण 2-2.5 हजार झालो. कारण त्यावेळेला पेन्शनरच्या अधिवेशनामध्ये माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं, पण त्या कॅबिनेटला विषय काहीच झाला नाही. नंतर शुक्रवारी कॅबिनेट होईल अशा अपेक्षेने आपण गोळा झालो. आपली संख्या 5 ते 6 हजार मैदानात होती. तर त्याच वेळेला जे सकाळी लवकर आलते, प्रवासात आलते, असे बाहेर जर आपण बघितले तर बाहेर सुद्धा याच्यापेक्षा जास्त संख्या कोण जेवायला, कोण नाश्ता करायला जातो. आणि हे सगळे जर 10 ते 12 हजार रात्री इथं थांबले असते तर रात्री अतिशय चांगल्या गतीने काम झालं असतं. पण काम थांबलेलं नाही. आपण रात्री मैदानात उपस्थिती दाखवली, त्याचा निश्चितच परिणाम झालेला आहे. फक्त आता आपल्याकडे एकच आहे की येणारी कॅबिनेट आपल्यासाठी महत्वाची असते. काल केंद्रीय पथकाची पाहणी कमिटी आली. आज यदा कदाचित त्यांची स्थानिक प्रेस कॉन्फरन्स होण्याची शक्यता आहे. पण घोषणा इथं होणार नाहीये, कारण आपले काल पाटील सरांनी जे सांगितलं
अजून यांना बरीच गोष्टी करायच्या आहेत. अजून यांना एक लाडक्या बहिणीचा हप्ता द्यायचा आहे. पुणे मेट्रोचं उद्घाटन करायचं आहे. हे होत नाही तोपर्यंत आचारसंहिता घोषित होत नाहीये. कारण का पूर्वीसारखं निवडणूक आयोग अनपेक्षित घोषणा करण्याची परिस्थिती इत्यादी जमा झालेली आहे TN शेषन बरोबर. आता न कळत केंद्रातला सत्तेचा हालावा घेऊन घोषणा केली जाते. त्याच्यामुळं लगेच घोषणा होणार नाही, पण 8-10 तारखेच्या पुढे थांबणार नाही. म्हणजे आज आपण बघितलं तर आपल्याकडे फक्त 10 दिवस बाकी आहे. 10 दिवसात या राजकीय पक्षांना स्थानिक लेवलला जाऊन मोर्चेबंदी करणे, आपापली ताकद आजमावणे, याच्यासाठी हे सगळे आता ग्राउंड लेवलला फिरायला लागले. काल सुद्धा दादांचा आमच्या भागात कोल्हापुरात दौरा होता, पण आम्ही कोल्हापुरातनं किमान 400 ते 500 लोक काल मैदानात होतो. आज सुद्धा आहेत, सोमवारी सुद्धा येणार. मगाशी राहुल सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं जर उद्या रविवार आहे, आज लोकांना बाहेर पडायला सांगा. उद्या बाहेर पडायचं ते आज बाहेर पडा. उद्या जर आपला इथं माप 2-2.5 हजारचा दिसला तर कॅबिनेटला आपला विषय 100% मार्गी लागणार आहे. या कॅबिनेटला निर्णय झाला की पुढच्या कॅबिनेटला ते प्रोसिडिंग कायम होईल. निर्णय झाल्यानंतर आमची समन्वयकांची जबाबदारी वाढणार आहे. कारण आचारसंहितेपूर्वी JR काढणं गरजेचं. निर्णय झाला, पुढच्या कॅबिनेटला कायम झाला, पण